अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय चिखली अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देणारी 25 वर्षांपासून कार्यरत अभियांत्रिकी क्षेत्रातील एक सर्वोत्कृष्ट संस्था। अभ्यासक्रमासाठी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग साठी 5 शाखा उपलब्ध आहेत। कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तसेच कॉम्प्युटर, केमिकल व मेकॅनिकल इंजिनिअरिंग या 3 शाखांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन व पीएचडी साठी रिसर्च सेंटर उपलब्ध आहेत। महाविद्यालयामध्ये शिक्षण स्मार्ट क्लासरूमच्या माध्यमातून दिले जाते। विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान अवगत करून देण्यासाठी वेबिनार, वर्कशॉप व कॉन्फरन्सचे आयोजन केले जाते। मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्लब ऍक्टिव्हिटीज व महोत्सवाचे आयोजन केले जाते। शैक्षणिक सत्र 2020 आणि 21 मध्ये 100 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना इन्फोसिस, एल&टी, IBM, बायजू, TCS, एटॉस इत्यादी नामांकित कंपन्यांमध्ये 12 लाखाच्या वार्षिक पॅकेज पर्यंत नोकऱ्या मिळाल्या आहेत। विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाला सार्थ असा अभिमान आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। के लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम। आपण आज आलेलो आहोत अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय चिखली, जिल्हा बुलढाणा येथे। इथे येण्याचं कारण असं आहे की या महाविद्यालयामध्ये सिरपेच्यात मानाचा तुरा खोवणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांचा सत्कार सोहळ्याचं आयोजन या महाविद्यालयांनी केलेलं आहे। आणि या महाविद्यालयातले अनेक विद्यार्थी देशात, परदेशात, राज्यात या ठिकाणी चांगल्या पदावर नोकऱ्या या ठिकाणी करतायत। म्हणून या महाविद्यालयांनी प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी वृंदांनी व संस्थेच्या सर्व संचालक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव या मंडळींनी पालकांचा एक सत्कार आयोजित केलेला आहे। या सोहळ्यामध्ये आपण सर्व क्षणचित्र के लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो। या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जाऊ, जय शिवराय।
धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सौ मनीषाताई पवार, अध्यक्षा जिल्हा परिषद बुलढाणा यांचे स्वागत टेकाळे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नंदुभाऊ सवलतकर, मुख्य प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती चिखली यांचे स्वागत डॉक्टर वळसे सर करतील. डॉक्टर सत्येंद्र भुसारी, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे स्वागत डॉक्टर गोकाटे सर करतील. अशोक भाऊ पडवार, माजी सभापती यांचे स्वागत करतील. अजहरुद्दीन काझी, शहराध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांचे स्वागत मोहोळ सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. प्रमुख पाहुणे ए.पी. देशपांडे सर, विश्वस्त PRMSS चिखली यांचे स्वागत मोहोळ सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आचार्य दुबे साहेब यांचे स्वागत नितीन मानकडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. अनुराधा अभियांत्रिकीचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर एन नंदीर सर यांचे स्वागत डॉक्टर मापारी सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर एन नंदीर सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. अध्यक्ष आदरणीय श्री राहुल भाऊ, प्रमुख पाहुणे सौ मनीषाताई पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, आमचे अशोक भाऊ वर्गार, श्री डॉक्टर सत्येंद्र भुसारी साहेब, श्री नंदुभाऊ सवलतकर, ट्रस्टी श्री अजहरुद्दीन काझी सर, ट्रस्टी श्री अथर्वभाऊ देशपांडे, सर्व हेड ऑफ द डिपार्टमेंट आणि इथे उपस्थित सर्व सन्माननीय पालक आणि माझे सर्व यशस्वी विद्यार्थी. आजचा प्रसंग खरंच एक कर्मयोगी तात्यासाहेब बोलले यांनी पाहिलेल्या स्वप्नाची अंशतः पूर्ती झाली अशा प्रकारचा हा आजचा प्रसंग. आपण या चालना देण्यापूर्वी येताना कर्मयोगी तात्यासाहेब बोलले यांचे एक चिखलदानास भेट दिली होती. त्यांनी 25-30 वर्षापूर्वी एक स्वप्न बघितलं, आपल्या परिसरातील सर्व जनतेचा सर्वांगीण विकास साधण्याचा आणि विकास किंवा जीवनात समृद्धी आणायची. बऱ्याच वेळा त्याच्यासोबत मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्र इथे फिरत असताना त्यांना सातत्याने जाणवतं की इकडल्या भागात जी समृद्धी आहे तशी समृद्धी ही आपल्या भागात सुद्धा आली पाहिजे. आणि त्या दृष्टीनं सर्वप्रथम जीवनात समृद्धी येण्याचा पहिला पाया जो असतो तो असतो शैक्षणिक विकास. शैक्षणिक विकास असेल तर निश्चितपणे जीवनात समृद्धी होऊ शकते, सर्वांगीण हा विकास होऊ शकतो. म्हणून त्या दृष्टीनं या महाविद्यालयाची इथे स्थापना झाली. अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय, त्यानंतर अनेक इतरही महाविद्यालय, फार्मसी असेल, पॉलिटेक्निक असेल, आपल्या इंग्लिश मिडियम स्कूल आहे, अनेक असे हे शैक्षणिक उपक्रम या ठिकाणी सुरू झाले. त्यामुळेच शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून सुगिरणी अनेक औद्योगिक प्रकल्प सुद्धा या ठिकाणी सुरू झाले. याचा प्रमुख जो पाया आहे तो आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेला हा विकास. आणि त्याची आज अंशतः मला जी स्वप्नपूर्ती वाटते याचं कारण असं की त्यांचं स्वप्न याहीपेक्षा फार मोठं आहे. त्यांचं स्वप्न इथे फक्त हे महाविद्यालय असून नाही तर इथे अशा प्रकारची युनिव्हर्सिटी असावी, विद्यापीठ असावं की आंतरराष्ट्रीय स्तरावर बघता जाईल. आणि त्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचं असतं की तिथे असणारा जो विद्यार्थी आहे ते कशा प्रकारे तयार होतात, कशा प्रकारे ते यश मिळवत आहे. आणि आज आपल्याकडे बघून मला निश्चितपणे वाटतंय की त्यांच्या स्वप्नाकडे आपली ही वाटचाल नक्की आहे. मित्रांनो, हे यश आहे विद्यार्थ्यांचं, हे फक्त आजच आहे असं नाही, यापूर्वी सुद्धा विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रमाणात यश मिळवलेलं आहे. पण ते
आपल्या अभ्यासक्रमात असेल, युनिव्हर्सिटीत सातत्यानं या मार्गातून येणारे मेरिटचे विद्यार्थी असतील आणि त्यासोबतच एक चांगलं प्लेसमेंट मिळवणं, जॉब मिळवणं हा प्रकार असेल, या सर्व बाबतीत आपले विद्यार्थी आघाडीवर राहिलेले आहेत. पण ही जी बॅच होती, जी कोरोनाग्रस्त बॅच म्हणून ओळखली जाते, कोरोनाचा अत्यंत भयावह काळ आपण सर्वांनी अनुभवला आणि ह्या काळात जर ह्या बॅचनं अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावली, अतिशय अभिमानास्पद अशी कामगिरी अशी की विद्यार्थ्यांना 10 ते 12 लाख रुपयाचे पॅकेजेस, मलाही वाटतं असा कुठला कोर्स आहे की जो ग्रॅज्युएट झाल्या 10 ते 12 लाख रुपयाचे पॅकेजेस देऊ शकतो. हा इंजिनिअरिंगचाच एक कोर्स आहे की जो 4 वर्षाचा कोर्स केल्याबरोबर इतक्या चांगल्या पगाराची नोकरी तर मिळतेच, शिवाय परदेशात सुद्धा काम करण्याची संधी 4 वर्षाच्या कोर्सनंतर मिळणारा हा एकमेव इंजिनिअरिंगचा कोर्स आहे. आणि यावर्षी या बॅचने हे सार्थ करून दाखवलं आणि बहुसंख्येनं 100च्या वर विद्यार्थी तर नामांकित कंपन्यात आहेत. TCS, बायजूस सारख्या कंपन्या ज्या आहेत, इन्फोसिस सारख्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यामध्ये 100च्या वर विद्यार्थी आपले सध्या प्लेस झाले आहेत आणि यानंतर अनेक विद्यार्थी प्लेस होत आहेत. दर 1-2 दिवसानंतर आम्हाला एक सत्कार आयोजित करावा लागतो, विद्यार्थी चांगला प्लेस झालेला आहे, मला भावना शोधावं लागतं आणि त्यांच्या हस्ते तो सत्कार आपण इथे आयोजित करत असतो. विद्यार्थ्यांचा सत्कार तर आपण देतोच, पण यावेळेस लक्षात आलं की या विद्यार्थ्यांच्या यशामागे आम्ही क्रेडिट देतो की आम्ही मेहनत घेतली, विविध उपक्रम राबवले, पण त्यासोबत पालकांचे आशीर्वाद आणि त्यांचं पाठबळ हे सर्वात महत्त्वाचं असतं आणि त्या दृष्टिकोनातून म्हणून आज हा पालकांचा सत्कार एक आपण आहे. या संदर्भात एक सांगू इच्छितो, या यशाचं रहस्यामध्ये एक वाटा, मोठा वाटा हा आदरणीय राहुल यांच्या दृष्टिकोनाचा आहे. विजन जे आहे त्या विजनचा आहे. आता सर्वांना कल्पना असेल की आपल्या या चिखली मतदारसंघामध्ये भाऊंनी गरुड जेट प्रकल्प राबवला होता. हा गरुड जेट प्रकल्प हा ई-लर्निंगच्या संदर्भात, ई-लर्निंग जे आहे ते अगदी जिल्हा परिषद शाळापर्यंत सुद्धा पोहोचलं पाहिजे, ग्रामीण भागापर्यंत पोहोचलं पाहिजे, या हेतूने त्यांनी तो प्रकल्प सुरू केला होता. तो ई-लर्निंगचा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी त्यांनी पहिला प्रयोग हा आपल्या या महाविद्यालयावर केला. पहिले आम्हाला सांगितलं की आपण सुरुवात आपल्यापासून केली तरच आपण इतरांना सांगू शकतो, म्हणून सुरुवात आपल्या या महाविद्यालयापासून झाली, अभियांत्रिकी महाविद्यालयापासून झाली. आणि मग या आपल्या अभियांत्रिकी महाविद्यालयानं स्मार्ट क्लासेसच्या रूपानं ते ई-लर्निंग सुरू केलं. ई-लर्निंगमध्ये फक्त प्रोजेक्टरवर शिकवायचं असं नाही, तर इथे आपण वेगवेगळ्या स्वरूपात त्या सुधारणा करत गेलो. आपल्या प्रत्येक क्लासरूममध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्ड आपण तिथे लावले आणि मग हे ई-लर्निंगचं जे आहे त्याचं यश आज ह्या स्वरूपात आपल्यासमोर दिसतंय. जेव्हा कोरोनामुळे सर्व जग थांबलं, लॉकडाऊन जेव्हा सुरू झाला, दुसऱ्या दिवशी आपल्या महाविद्यालयातून हे ई-लर्निंगचं टीचिंग जे आहे घरी बसून विद्यार्थ्यांना तशाच प्रकारे जसे ते क्लासरूममध्ये शिकत होते त्याच प्रकारे शिक्षण सुरू झालं. त्यानंतर फक्त त्या क्लासरूम टीचिंगवरच न थांबता त्या आपण झूमद्वारे जे क्लासेस घेतले त्यावरच न थांबता इतरही अनेक माध्यमातून वेबिनार्स वेगवेगळे आयोजित केले. आपले जे स्टुडंट्स जे चांगले वेगवेगळ्या पदावर आहेत, माझे विद्यार्थी, त्यांचे आपल्यासोबत इंटरॅक्शन आपण वेगवेगळे आयोजित केलं आणि कदाचित हे त्यापासून मिळालेली प्रेरणा असेल आणि आपल्या विद्यार्थ्यांची मेहनत आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद यामुळे आज या सर्व विद्यार्थ्यांना हे यश प्राप्त झालेलं आहे. हा जो सत्कार सोहळा होतो आहे, खरं तर तात्यासाहेबांनी सामाजिक राजकीय क्षेत्रात जे त्यांनी काम केलं आहे, तर त्यांची इच्छा होती की शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी भरीव कामगिरी करायची आणि जसं त्यांनी सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलंय, तर तसेच सक्षमपणे आपले विद्यार्थी, आपल्या समाजातले गोरगरिबांची मुलं, सर्व आपली जनसामान्यांची मुलं ही शिकली पाहिजेत आणि त्यांना सक्षम करण्यासाठी मुलांना आपल्या इथे दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी शिक्षण संस्था तात्यासाहेबांनी उभी केली आणि त्याच फलस्वरूप आज आपण हे यश जे पाहतो आहे या विद्यालयाचं, हे तात्यासाहेबांची पाहिलेलं एक स्वप्न आहे. आणि तसंच ह्या आजचे जे यशस्वी विद्यार्थी आहेत त्यांचे सर्वप्रथम मी अभिनंदन करते आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देते. आणि आज जे आपले आई वडील, पालकवर्ग इथे उपस्थित आहेत, खरं तर मुलांच्या आयुष्यामध्ये गुरूंचं स्थान
महत्त्वाचं आहेच. गुरुशिवाय माणसाच्या आयुष्याला वळण नाही, त्याला पर्याय नाही. हे जेवढं खरं असतं तेवढं सर्वात पहिले गुरु म्हणजे वडीलच असतात असंही म्हणण्यास काही हरकत नाही. कारण एखादा रोपटं, छोटंसं रोपटं मोठं होतं, त्याचं एक मोठा वटवृक्ष होतो आणि त्याला फळं यांनी तो बहरून जातो. पण त्याच्या मागे त्याला एवढं सक्षम बनवण्यामागे त्याची मुळं असतात, जी त्याला अन्नद्रव्य आणि पोषक तत्वे पुरवतात. हाच सेम रोल आई वडील आपल्यासाठी आपल्या आयुष्यात निभवत असतात. म्हणून आई वडिलांचा सुद्धा सत्कार झाला पाहिजे, त्यांचा सन्मान झाला पाहिजे. आणि हा सन्मान म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांच्या कष्टाचा, त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांचा, त्यांच्या मेहनतीचा सन्मान आहे. आणि हा सन्मान करण्याचं ध्येय त्यांच्या मनात आलं ते आमचे आदरणीय राहुल भाऊ यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानेल खरं तर. कारण मला आनंद आहे, अभिमान आहे या गोष्टीचा की मी सुद्धा अनुराधा परिवाराची घटक आहे. आणि सुरुवातीपासूनच यशस्वी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला आणि त्यांना समोर जाण्यासाठी अजून प्रोत्साहित केलं. आणि आजही वेगवेगळ्या पद्धतींच्या म्हणजे कोरोनासारख्या विपरीत काळात आपल्या मुलांना शिक्षणापासून त्यांना नुकसान नाही झालं पाहिजे, ते वंचित नाही राहिले पाहिजे. त्यासाठी ऑनलाईन शिक्षण असेल, ई लर्निंग असेल, वेगवेगळ्या पद्धतींच्या शिक्षणाच्या पद्धतींचा प्रयोग करून भाऊंनी मुलांना नेहमी शिक्षणाच्या प्रवाहात राहण्यासाठी प्रेरित केलं. म्हणून भाऊंचे सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार मानेन. सर्वांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करावं. कृपया त्यांचं स्वागत करावं, ते सत्कार करा. ती मुलं यशस्वी होतात तेव्हा त्या मेहनतीचं ते जे काही सहन केले त्याचं चीज झालं असं पालकांना वाटत असतं आणि ते समाधान मग आई वडिलांच्या चेहऱ्यावर झळकत असतं. मित्रांनो, आयुष्यात जे हवं आहे ते मिळवणं म्हणजे यश. आणि ते मिळाले, जे यश मिळाले ते आपलंसं मानून घेणं ते म्हणजे समाधान. या दोन्ही गोष्टींचा समन्वय इथं तुम्ही साधलेला आहे, म्हणून मी पुन्हा एक बार तुमचं अभिनंदन करतो. काही वर्षापूर्वी या महाविद्यालयाची स्थापना झाली असेल, साधारणतः 95-96 मध्ये. आणि त्या दरम्यान बीईला जे महत्त्व होतं किंवा बीईची जी काही प्रसिद्धी होती, बीईचं जे आकर्षण होतं ते आकर्षण असंच वाढत गेलं. अनेक कॉलेज आले, पण या जिल्ह्यामध्ये अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाचं वेगळं महत्त्व हे टिकून आहे, म्हणजे पोझिशन टिकून आहे, हे आम्हाला नेहमीच दिसतं. त्यावेळेस नरई सर, तुम्ही ही मुलं जेव्हा लहान असतील, साधारणतः 2-4-5 वर्षाची मुलं असतील, तेव्हा एखाद्या मुलाला म्हणजे जो बी झालेला आहे त्याला 20,000-25,000 रुपये जर मासिक पगार असेल तर तो खूप वाटायचा. जेव्हा कॉलेजची स्थापना झाली तेव्हा तो पगार खूप वाटायचा. आज मात्र जेव्हा तुम्ही कॉलेजमधून बाहेर पडत आहात तेव्हा आत्ताच पायलने सांगितलं तिचं पॅकेज किती आहे, आमच्या पाटील सरांच्या मुलांनी सांगितलं तिचं पॅकेज किती. ते सगळं पॅकेज पाहून कधी कधी डोळे दिसून जातात. अगदी 5-10 लाखाच्या पॅकेजपासून तर 1-1 कोटीचं पॅकेज घेणारे विद्यार्थी या महाविद्यालयातून घडले. या परिसरात कर्मयोगी आदरणीय काकासाहेब कोंद्रे यांनी ते स्वप्न पाहिले. या संस्थेवर आदरणीय राहुल भाऊंचं हे सर्व मार्गदर्शन, आदरणीय आचार्य नामदेव सर यांचे सर्व सहकारी यांची मेहनत, आज जे इथे यशस्वी विद्यार्थी बसलेले आहेत त्यांची मेहनत, त्यांचा सत्कार आणि त्यासोबतच आई वडिलांचा पाठकांचा हा सत्कार, अतिशय आनंदाचा हा सोहळा.
यापूर्वीही या महाविद्यालयातून अनेक यशस्वी विद्यार्थी आले. त्यांनी देशात परदेशात या महाविद्यालयाचं नाव आणि स्वतःचं नाव याचा लौकिक वाढवला. मी या प्रसंगी इथे जे उपस्थित यशस्वी विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या भावी आयुष्याच्या शुभेच्छा देतो. दुर्गावर समाज तुटल्यामुळं फक्त पैसा करा परमेश्वर, पत्नी करा गुरु, बाल बंदे साधू संत सेवा केसी गुरु, अशा घटना घडतात आपण पाहतो. आता काय चाललंय आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये. परंतु तुम्ही या देशाचे उज्ज्वल भवितव्याचे नागरिक आहात, म्हणून मी तुम्हाला हृदयापासून एक कळकळीचं आवाहन करतो की आपला जो काही मानवी धर्म आहे तो मानवी धर्म न सोडताना एकमेकाचा सहाय्य करून अवघे सुबोध या न्यायानं समाजाच्या उत्थानासाठी प्रत्येकाला झटत राहावं. आज ज्या मुलांची पालखी इथे आहे त्यांच्या बाबतीत मी त्यांचं अतिशय हृदयपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना अभिनंदन याच्यासाठी करतो की त्यांनी सुद्धा आपला मुलगा मोठा व्हावा हे स्वप्न पाहिलेलं आहे आणि त्या स्वप्नाची पूर्तता आज झालेली आहे. त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो तो अतिशय म्हणजे मनाला आनंद देणार आहे. असा आनंद आपल्या सर्वांना द्विगुणित हो. त्या संस्थेच्या बाबतीत मी आता बालपणापासून माझे आणि मोठ्या फोनचे आदरणीय तात्या साहेबांचे म्हणजे मी लहान असलो तरी त्यांच्याबद्दल हृदयापासून मला आदर असल्यामुळं ते ज्यावेळेस नगरपालिका अध्यक्ष होते त्यावेळेस मी बिये बांधलेलो होतो आणि नगरपालिका अध्यक्ष होता झाल्या असताना आदरणीय पवार साहेब हे इथे आले होते महाराष्ट्रामध्ये. त्यावेळेस मी त्या काळामध्ये आमच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष होतो SDM कॉलेजमध्ये आणि अशा काळामध्ये हे सगळं घडत असताना भाऊंनी मला वाटतं 95-96 मध्ये एक छोटंसं रोपं लावलं आणि आज त्याचा थोडा मोठा वटवृक्ष झाला आणि या कॉलेजचे विद्यार्थी आज संपूर्ण भारतभराने काही लोक फॉरेनमध्ये सुद्धा गेलेले आहेत. ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. नंबर लागणं म्हणजे 12 आपल्या भागातील शेतकरी कष्टकरी गोरगरिबांच्या मुलांना इंजिनिअरिंग शिकता आलं पाहिजे त्या संकल्पनेतून आपल्या इथं इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झालं. बघता बघता युवल्याच्या रोपट्यात रूपांतर आज फार मोठ्या वृक्षामध्ये झालेलं आहे. या कॉलेजचे माजी विद्यार्थी हे भारतातील अनेक राज्यांमध्ये नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये सक्षमतेने गडगंज पगारावर काम करत आहेत. या ठिकाणी फक्त शैक्षणिक कार्य चालते असं नाही, क्रीडा स्पर्धा असतील. आता मध्यंतरी मी एका NSSच्या कॅम्पला भेट द्यायला गेलो होतो. अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजचा NSSचा कॅम्प होता लॉकडाऊन लागण्यापूर्वी रानंत्रीला. आदरणीय सौ टेकाळे मॅडमच्या प्रतिनिधित्वामध्ये अतिशय चांगल्या शिस्त पद्धतीने तो कॅम्प चालू होता. आम्ही थांबलो एक दिवसभर तिथं संध्याकाळी. या कॉलेजची जितकी प्रशंसा करावी तितकी कमीच आहे. ही कॉलेज देशाला अनेक इंजिनियर देत राहील आणि विशेष म्हणजे भाऊंनी इथं अतिशय चांगला स्टाफ निवडून ठेवलेला आहे. आपण केव्हाही या आदरपूर्वक वागणूक मिळेल. मला वाटत नाही की मी कधीतरी कॉलेजमधून बिना चहाचा गेलो असेल. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की इथला स्टाफ अतिशय आपुलकीने सहानुभूतीने जिव्हाळ्याने वागतो. कसं आहे तर त्या स्टॉपनं मला जराशी पण अडचण दिलेली नाही की त्या स्टॉपने ताबडतोब लगे ज्यांचे काही काम असेल त्यांचं काम व्यवस्थितपणे एक ननई सरी प्रधानाचार्य त्यांना मी हार्दिक नमन करतो की त्यांनी माझ्या मुलीसाठी काही कार्यक्रम म्हणजे असे केलेले की व्यवस्थितपणे सांगणे त्यांना मार्गदर्शन करणे. याच्यासाठी हे मापारी सर मी पहिल्यांदाच आलो होतो स्टार्टिंगला 3 वर्ष पहिल्यांदा. त्यांनी पण असं म्हणजे आपल्या घरच्यासारखं मला काही वाटतच नव्हतं की इंजिनिअर कॉलेज हे कोणी बोलल का नाही बोलणार याचं मला काही हे नव्हतं वाटत. पण वाटत होतं मनातून की हो की हे लोक मोठे आपण छोटे पण हे आपल्या बरोबर राहतील का. पण त्यांनी घरच्या सारखंच मला वातावरण आणि मुलीला एक स्टॉपवर ठेवून टेकवलं. त्याच्यावर धन्यवाद करतो. मुलांना एक नवी दिशा दिली, मुलांना एक चांगले संस्कार घडून मुलं आज आपण सर्वांनी इंजिनियर बनवले.
सरांसंग आता चर्चा करताना सांगितलं की जवळजवळ 500-600 मुलं आपल्या विदेशामध्ये आपल्या कॉलेजचे बाहेर गावी गेले. ही सर्व किंमत कोणामुळे घडली? आपण खऱ्या अर्थाने त्या मुलांना त्या वळणावर नेऊन ठेवलं. मुलं असतील, मुली असतील, त्या सर्वांना त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी मदत केली. बहुतेक सगळीच मंडळी मुलांचे सत्कार त्या ठिकाणी घेत असतात. पण आदरणीय राहुल गुंच्या संकल्पनेमधून हा खऱ्या अर्थाने एक चांगला योगायोग या ठिकाणी आलेला आहे आणि पालकांचा सत्कार आदरणीय भाऊ या ठिकाणी आपल्या सर्वांच्या ठिकाणी घेत आहेत. मी आदरणीय भाऊंचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो. खरं तर आम्हाला जास्त राजकीय ठिकाणी बोलायची जास्त सवय. एक सर्वपक्षीय आपण सर्व मंडळी या ठिकाणी आहात. मी पक्षाच्या बाबतीत ते बोलणार नाही, परंतु आपल्या भागामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज उभं केलं आदरणीय आपल्या सर्वांचे आदरणीय तात्यासाहेब बोंद्रे यांनी एक दूरदृष्टिकोन ठेवला आणि खेड्यापाड्यातील आमच्या गोरगरिबांशी त्याची नाळ जोडलेली होती आणि त्यांनी एक शेतकरी असेल, शेत कष्टकरी असेल यांच्यासाठी आपल्या चिखली शहरामध्ये हे इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी उभं केलं. इंजिनिअरिंग कॉलेज असेल, हॉस्पिटल कॉलेज असतं, असे बरेच त्यांचे कॉलेजच्या याच्यामध्ये वेगवेगळ्या फॅकल्टीज या ठिकाणी आहेत. आणि याच्यामधून ग्रामीण भागातील खऱ्या अर्थानं आमच्या या गोरगरिबांच्या मुलांना इथं शिक्षण या ठिकाणी घेता येऊन राहिलं. आता एक जण या ठिकाणी बोललं की सर बोलले, मला वाटतं की इंजिनिअरिंग कॉलेज हे शेगाव किंवा अकोला, औरंगाबाद या ठिकाणी अशा ठिकाणी मोठमोठ्या शहरात कॉलेज असायचे आणि आमच्या गोरगरिबांच्या मुली असतील, शहरातल्या मुली असतील, ते थोडं धोकादायक परिस्थिती त्या ठिकाणी असायची. आज आपण सगळेजण या ठिकाणी अनुराधा कॉलेजला आपल्या मुली या ठिकाणी पाठवता एक बिनधास्त होऊन एक संरक्षण या ठिकाणी आपल्या मुलींना आहे. आणि नन्हे सर असतील, भाऊ असतील, त्यांचं जातीने लक्ष कॉलेजवर आहे. या कॉलेजमधून विद्यार्थी ते घडवतात, परंतु परिपूर्ण माणूस कसा घडवता येईल यासाठी भाऊंचा आणि या सगळ्या त्यांच्या चमूचं या ठिकाणी लक्ष त्या ठिकाणी असतं. अध्यक्ष आदरणीय अशोकदीन काझी, आमचे विश्वस्त आदरणीय आत्माराम भाऊ, शेरपटरावजी घुगे, नन्हे सर आणि त्यांचे सर्व सहकारी, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व पालक आणि आमच्या या अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयातून यशस्वीरित्या बाहेर पडलेले सर्व गुणवंत असे विद्यार्थी विद्यार्थिनी, उपस्थित सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी आज एक अत्यंत आनंदाचा असा दिवस. या काळामध्ये जे विद्यार्थीची बॅच लॉकडाऊनच्या काळातली बॅच, ऑनलाईनची बॅच, पण ती बॅच अत्यंत यशस्वी अशी बॅच ठरली आणि आजपर्यंत अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी मोठमोठ्या पदांवर गेलेले आहेत, परदेशात गेलेले आहेत, पण त्याही पेक्षा जास्त यशस्वी असलेली आजची ही बॅच आणि या बॅच मधल्या त्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलालजी नेहरू यांच्या जयंती आणि त्यांच्या जयंतीच्या दिवशी आज आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण अभिवादन करतो. भारतात जो काही आहे तो आमचे पहिले पंतप्रधान जवाहरलालजी नेहरू यांच्यामुळे आहे हे तुम्ही आम्ही सगळे मान्य करतो. ज्या काळामध्ये आमच्या या देशामध्ये साधी सुई देखील बनत नव्हती, आज त्या देशामध्ये आज विमानापासून अनुभवापासून सगळं काही बनतंय, सगळं काही आमच्या या देशामध्ये आज बनायला लागले आणि त्याचा पाया जो भरला तो स्वर्गीय पंतप्रधान जवाहरलालजी नेहरू यांनी भरला. तुम्ही आम्ही पण त्यांचं हे यश आहे, हे यश अधोरेखित करतो, त्यांना मानतो, पण विरोधक देखील त्यांचं यश मान्य करतात. मग कदाचित ते मान्य करण्याची त्यांची पद्धत वेगळी असेल. आजचे पंतप्रधान देखील पहिल्या पंतप्रधानांचं नाव सातत्याने घेतात
आणि जवाहरलाल नेहरूंचं नाव घेतल्याशिवाय आजच्या पंतप्रधानांचं कुठलंही वाक्य किंवा कुठलंही भाषण पूर्ण होत नाही, हेच त्यांचं यश आहे. तर आज योग बघा चांगला की त्यांच्या जयंती, जवाहरलाल नेहरूजींच्या जयंतीच्या दिवशी आज सरकारचं आयोजन इथं झालेलं आहे. त्या काळामध्ये अनेक अभियांत्रिकी महाविद्यालय, IIT जसे अनेक या क्षेत्रातले अनेक गोष्टी जवाहरलालजींनी सुरू केल्या, नेहरूजींनी सुरू केल्या. आणि आज आमचा देश हा जगाला इंजिनियर पुरवणारा देश म्हणून ओळखला जातो. आणि देशभरातली आपल्या देशाची जगभरामध्ये ओळख ही त्या निमित्ताने होते. जगभरामध्ये सर्वाधिक सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणजे अमेरिकेसारख्या देशामध्ये जर सर्वाधिक सॉफ्टवेअर इंजिनियर कुठल्या देशाचे असतील तर ते आमच्या या भारताचे, हे आम्ही गौरवाने सातत्याने सांगायचं. भारतामधला महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि विदर्भातला बुलढाणा जिल्हा. तर या बुलढाणा जिल्ह्यामध्ये विशेषतः आमच्या या चिखली भागामध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय असलं पाहिजे हे कर्मयोगी तात्यासाहेबांना वाटलं. 1990-91 साली त्यांनी त्या काळामध्ये मुकुल वासनिक साहेब मंत्री असताना त्यांच्याकडे इथे एक इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करावची परवानगीचा अर्ज दाखल केला. मंत्री महोदयांनी आदेश केला की हे कॉलेज द्या म्हणून, मंजूर करा म्हणून. पण तत्कालीन सचिव होते अल्वी नावाचे, फार कडक माणूस होता. तो सगळं म्हणत होता, हे कागद ते कागद, तुमच्याकडे या सुविधा त्या सुविधा सगळ्या पाहिजे. तात्यासाहेबांनी जेवढ्या सुविधा त्यातल्या करता येतात त्या सगळ्या केल्या, पण तरी तो काही ना काहीतरी त्रुटी काढायचाच. त्यावेळेस तात्यासाहेबांच्या सोबत आजच्यासारखी फौज नव्हती. स्वतः एक एक कागद घेऊन इथून अमरावतीला विद्यापीठामध्ये जा, तिथून मुंबईला स्टेट गव्हर्नमेंटची परवानगी घेऊन, ती परवानगी घेऊन दिल्लीला जा, परत दिल्लीवरून त्रुटी काढली की पुन्हा चिखलीला या, पुन्हा याच मार्गाने ती त्रुटी कंप्लीट करून तिथे नेऊन ठेवा. शेवटी आल्वी त्रुटी काढून काढून कंटाळले, पण तात्यासाहेब मात्र कंटाळले नाही. त्यांनी सांगितलं, आणखी नाही काही त्रुटी असतील तर सांगा, आम्ही त्याही पूर्ण करून येऊ. शेवटी आल्वींनी त्यांना खरं सांगितलं. त्यांनी सांगितलं, बोंद्रे साहेब, अहो तुम्ही त्या चिखलीला कशाला कॉलेज काढताय? खेडगाव, ट्रेन नाही, काय नाही, तिथं कुठल्या सुविधा नाहीत, तिथं कशाला काढता कॉलेज? मुंबईत काढा, मी तुम्हाला परवानगी देतो. तात्यासाहेब त्यांना बोलले की मला मुंबईला कॉलेज काढणं हे खूप परवडेल, पण मला ते आवडणार नाही. कारण चिखलीतल्या, या परिसरातल्या, या मातीतल्या, या भागातल्या माझ्या मुलं मुली जी आहेत त्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे, हा माझा हेतू आहे. म्हणून मला कॉलेज दिसत. आज अभिमानानं, आज गर्वानं आम्ही हे सांगतो की या भागातले मुलं मुली हे आज महाराष्ट्रभरात नाही, देशभरात नाही, तर देशाच्या बाहेर देखील आमच्या चिखली परिसराचा झेंडा अभिमानानं फडकवत आहे. कदाचित शिकू शकले नसते, त्यांच्या वडिलांची ऐपत नव्हती त्यांची फीस भरण्याची, पण तात्यासाहेबांनी या संस्थेच्या माध्यमातून कधी फीची पर्वा केली नाही. नसेल फी हरकत नाही, आल्यावर म्हणा, नाही येऊ शकतच नसतील पुढेही हरकत नाही, काय मदत पाहिजे सांगा, संस्थेच्या वतीने मदत करू. मला आठवतं सिद्धविनायक चित्र मंदिर, आपलं आजचं जे नटराज चित्र मंदिर आहे, त्या चित्र मंदिराच्या म्हणजे त्या टॉकीजच्या बाहेर एक मुस्लिम गृहस्थ, म्हातारा गृहस्थ खरपुरे विकायचे. मी लहानपणापासून त्यांच्याकडे जाऊन खरपुरे खायचो. एक दिवस माझ्या कानावर आलं की त्यांचा मुलगा खूप हुशार आहे आणि
त्याला इंजिनियर व्हायची इच्छा आहे, तर खटमुरे विकणाऱ्याचा मुलगा त्याला पर्सेंटेज मिळू शकले नाही जास्त, कारण तो वडिलांना मदत करत होता खटमुरे विकायला, त्यामुळे पर्सेंटेज मिळाले नाही. पण त्याला दहावीचे म्हणजे जे पर्सेंटेज आहेत ते खूप चांगले आहेत. त्या मुलाला इंजिनियर व्हायचे, फीजला पैसे नाही. मी आमच्या वडिलांना बोललो, त्यांनी त्याला बोलावून घेतलं. त्यांचं नाव आत्माराम भाऊ अलीम खा सादुल्ला खा. अलीम खा सादुल्ला खा. अलीम खा सादुल्ला खा. जळगावला येतो जनरल मॅनेजर. तो मुलगा आहे, त्याला बोलावलं. मला सांगितलं तुला खरं शिकायचंय का? त्यांनी सांगितलं हो मला खूप शिकायची इच्छा आहे. ठीक आहे, तुला मी प्रवेश देतो, फीस भरायची गरज नाही, पण तू जर नापास झाला तर मग मात्र तुला पूर्ण फी भरावं लागेल. त्यांनी सांगितलं मी नापास होणार नाही. तो 4 वर्ष फर्स्ट क्लास मध्ये पास झाला, टेक्सटाईलची डिग्री घेतली आणि आज रिलायन्स कंपनीमध्ये तो मॅनेजर पदावर आहे. त्या टेक्सटाईल इंडस्ट्री जनरल मॅनेजर पदावर आहे. नलय सरांनी मला आता सांगितलं की तो मॅनेजर नाही, जनरल मॅनेजर आहे. असे अनेक उदाहरण सांगतायत, अनेक उदाहरण. एक आमचे पालक बाजूचं सावरगाव जे गाव आहे तिथले पांडुरंग पाटील. पांडुरंग पाटलांचे एकाच वेळेस 2-2 मुलं इंजिनिअरिंगला, त्यामुळं फीस शेतकरी माणूस, प्रामाणिक माणूस, कशी फी भरायची माझ्या कानावर आलं आणि ते फीस नाही त्यांनी भरलेली. तर त्यांना मी सहज विचारलं का हो? भाऊ अडचण आहे, यावेळेस आता राहू देतो, मुलांचं काय शिक्षण पुढच्या वर्षी शिकल, कारण फीस या वर्षी लगेच काय अरेंजमेंट होत नाही, राहू द्या नंतर भरा फीस. तो मुलगा इंजिनियर झाल्यानंतर 2 वर्षांनी पांडुरंग पाटलांनी फी आणून दिली. मी म्हटलं का हो चांगलं पीक झालेलं दिसतं. नाही म्हणजे भाऊ मुलगा अमेरिकेला नोकरीला लागलाय. अशी अनेक उदाहरणं आहेत, अनेक उदाहरणं. आणि आज मला अतिशय आनंद होतो, मी मध्ये युरोपला होतो, फिरायला गेलो होतो. मुद्दाम सांगतोय माहीत झालं पाहिजे की मी पण युरोपला गेलो होतो. तर लंडन शहरामध्ये असताना आम्ही तिथे काही फोटो काढले आणि ते फेसबुकवर टाकले. आणि दुसऱ्या दिवशी मला कमीत कमी 10 ते 12 विद्यार्थ्यांचे फोन आले असतील की भाऊ आपण लंडन मध्ये कुठे आहे, आम्हाला तुम्हाला भेटायला यायचंय. आणि म्हटलं मी तर 2 दिवस लंडनला होतो, परत आलो. त्यांनी सांगितलं तुम्ही फेसबुकला आज पोस्ट टाकली. हो म्हटलं ते उशीर झाला टाकायला. मी त्यांना विचारलं तुम्ही लंडनला आहे का? हो. त्यांनी सांगितलं या लंडन शहरामध्ये आपल्या चिखलीचे अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिकलेले कमीत कमी 3-4 डझन मुलं आहेत. 50 पेक्षा जास्त मुलं एकट्या लंडन शहरामध्ये आपल्या इंजिनिअरिंगचे आहेत. मी ननाई सरांना म्हटलं हो तुम्ही लिस्ट काढून मला द्या. एकेकाकडे एक दिवस जरी राहिलं बराच खर्च वाचून जाईल. अनेकांनी कर्ज काढले, अनेकांनी त्रास सहन केला, अनेकांनी स्वतःसाठी काही विकत न घेता माझा मुलगा माझी मुलगी याची फीस भरायची आहे आणि त्यासाठी स्वतःचं सुख मागे ठेवलं. तुमच्यासाठी त्यांनी ते आपल्या आयुष्याची अनेक वर्ष हे त्यांनी तुमच्यासाठी दिलेत आणि त्यामुळं हे कधीही विसरू नका. मी आपला एखादा विद्यार्थी जेव्हा बाहेर असतो विचारतो घरी कुठे आहेस, सांगतो मी मुंबईला आहे. कुठल्या पदावर आहेस? या पदावर आहे. किती पॅकेज मिळतं? इतकं लाख मिळतं. सेव्हिंग होतं का? हो होतं. त्यातली किती घरी पाठवतो हे मी मुद्दाम विचारत असतो. पाठव, विसरू नको आई वडिलांना, हे मी सातत्याने सांगत असतो. आणि काय आनंद होतो, अनेक विद्यार्थी सांगतात की आम्ही घरी घर बांधून दिलं, हे केलं, ते केलं. चला खूप चांगलं. पालकांना कधी तुमच्याकडनं कुठलीही अपेक्षा असणार नाही, कधी काही म्हणजे अपेक्षा असली तरी ते बोलणार नाही.
आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे त्यांचं लक्ष ठेवायचं, त्यांच्याकडे काळजी घ्यायची त्यांची. मी निश्चित कराल मला माहिती आहे. इंजिनिअरिंगचे एक वेळचे दिवस मधल्या काळामध्ये चर्चा होती की काय नोकऱ्या मिळत नाहीत किंवा काय काय असेल अशा पद्धतीच्या. पण पुन्हा एकदा इंजिनिअरिंगचे अत्यंत चांगले दिवस येत आहेत. लाखो रुपयाचे पॅकेजेस मिळत आहेत, अनेक जॉब्स क्रिएट होत आहेत आणि अनेकांना चांगल्या संध्या मिळत आहेत. त्यामुळं आता इंजिनिअरिंगचे आमचे विद्यार्थी खाली राहिले असं काही उदाहरण कुठं दिसत नाही. आणि शेवटी इंजिनियर आहे, कसं असतं त्यांच्यात, कुठेही गेले तर आपला प्रभाव पाडतात. आणि दुर्दैवाने काही रिकामे राहिलेच. आमचं क्षेत्र खाली आहे आहे आपल्या इकडे, आमच्याकडे आहे चुकी. मी पण इंजिनियर आहे, त्याच्यामुळे तुम्ही यशस्वी. दुर्दैवानं तिथे गुणवत्ता नाही सिद्ध करू शकलो. इकडे आलो तर मला हरकत नाही. चांगलं. तर सगळ्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन. ही तुमची सुरुवात आहे. पहिल्याच प्रयत्नामध्ये एवढं छान पॅकेजेस तुम्हाला मिळाले आणि ते म्हणतात ना, वेल बिगिन इज हाफ डन. चांगली सुरुवात झाली म्हणजे अर्ध काम झालं. तर चांगली सुरुवात झालेली आहे, पण एवढ्यावर खुश राहू नका. ही सुरुवात आहे, चांगली सुरुवात झालेली आहे. खूप मोठे स्वप्न बघा, खूप मोठे म्हणा. यापेक्षा आणखी चांगली कंपनी कशी मिळेल, यापेक्षा आणखी चांगलं पद कसं मिळेल ते मिळवा. शेवटपर्यंत प्रचंड मेहनत घेत राहा आणि त्या मेहनतीच्या भरोश्यावर तुम्हाला आकाशाला देखील गवसणी घालता येईल हा विश्वास तुमच्यामध्ये निर्माण करा. आणि निश्चितपणे मी सांगतो, या अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयातून तुम्ही बाहेर पडलात, जीवनातल्या प्रत्येक पायरीवर तुम्हाला यश हमखास मिळेल, तो विश्वास मला निश्चितपणे आहे. आणि अत्यंत मोठ्या पदावर जात असताना मी पुन्हा स्वतःच काय करू शकतो हे देखील बघत राहा. मी माझा स्वतःचा व्यवसाय, मी माझी स्वतःची इंडस्ट्री उभी करू शकतो का? आज ज्यांनी स्टार्टअप सुरू केले असे पण 4 खूप छान. त्यांनाही बोलला. आज ज्यांनी स्वतःचे स्टार्टअप सुरू केले असे देखील 4-5 आपले विद्यार्थी आहेत. त्यांचा देखील इथे सत्कार आहे. 4 आहेत. मी त्यांचं देखील मनापासून इथे खूप खूप अभिनंदन करतो. शिक्षण सुद्धा कंटिन्यू करावं पाहिजे. खूप छान. म्हणजे पुढे पुन्हा शिक्षण घेत, स्टार्टअप करत खूप छान सगळं करतायत. मी मध्ये म्हणत होतो की मुद्दाम इथे पालकांना देखील बोलवलं, कारण त्यांचा देखील सत्कार केला, कारण या यशामध्ये त्यांचा देखील मोठा वाटा आहे. सहज बघत होतो तर पालकांमध्ये आमचे सूर्यकांत भाऊ मेहत्रे पण मला दिसले. मग माझ्या लगेच लक्षात आलं, अरे वहिनींचा वाटा खूप मोठा आहे. सूर्यकांत भाऊचा वेळ सगळ्या आया इथं आल्यात, त्यांचं सगळ्यांचं खरंच खूप मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो. आकाश खंडेवाला त्याने त्याच्या सोयीदारा काळजी नवोदय विनंती करतो. मुंबानी तिने पण त्याच्या पालकांनी समोर कृपया करून टाळ्या वाजवा.
इज IT डिपार्टमेंट आणि कृपा करून टाळा वाजवायला. नेक्स्ट आहे देविका गायकवाड. सर्वांनी जोरदार टाळा वाजवायला. सर्वांनी जोरदार टाळा वाजवायला. प्रगती तायडे. प्रगती तायडे त्यांच्या पालकांनी समोर या. शीतल शेरे. नेक्स्ट वन इज द एक्सटीसी ब्रांच. त्यांचा मुलगा 7.5 लाख रुपये पॅकेज घेतो ते वडील मजुरी करतात. चला खूप चांगलं, खूप खूप अभिनंदन. विनाश खरे. प्लेस इन्फो. त्याला 2 मिनिटं त्यालाच बोलू द्या. आपने जो साइन करके दिया और हमारे बच्चे ने यहाँ तक पहुँचाया, इसमें आपका बहुत बड़ा हाथ है. नहीं तो हमारी इतनी ताकत नहीं थी. हम हाथ मजदूर वाले लोग हैं और मैं सिलाई काम करती हूँ और मेरे बच्चों को यहाँ तक पहुँचाने में आपका बहुत बड़ा मेरी मतलब मेरे मम्मी पापा मजदूर है. एडमिशन भरने तक पैसे नहीं थे, पर डिप्लोमा के बाद में डायरेक्ट सेकेंड ईयर सर के पास गया और बताया कि ऐसा ऐसा है, ओपन कैटेगरी के हिसाब से ज़्यादा फी थी. तो सर ने बिना पूछे मतलब साइन कर दी थी और मेरी एडमिशन हुई थी. आज 9.5 लाख रुपयाचं पॅकेज त्याला. वैष्णवी खरे. गौरव हा 6th युनिव्हर्सिटी टॉपर सुद्धा आहे. नेक्स्ट वन इज अक्षय. स्पेस ऍप्लिकेशन सेंटर. त्यांनी सांगितलं मी रिक्षा चालवतो. रिक्षा चालवणाऱ्याचा मुलगा इस्रो मध्ये आता. त्या बात. एक फोटो. नेक्स्ट वन इज राहुल जाधव. समोर एक सेकंड. पवन सोनवणे. पंक्चर काढण्याचं काम करतात. हे आता इंजिनियरचे बाप आहेत. समोर समोर. कॉम्प्युटरचं सॉफ्टवेअरचं डेव्हलपमेंट आणि IT चा टॉपर आहे. खूप चांगला बूट व्यवसाय आहे आणि आता मुलांनी स्वतःचा उद्योग सुरू केला आहे. अक्षय इंगळे. माझे वडील जिवंत नाही आहेत, पण वडिलांचं कर्तृत्व खूप मोठं होतं. वडील आर्मीमध्ये खूप मोठे अधिकारी होते, त्यामुळं वडिलांचा एक कामाचा मोठा प्रभाव करून सातत्याने त्यांच्या साधनाची करायची इच्छा होती. त्यामुळं पासआउट झाल्यानंतर मी माझ्या आई आणि वडिलांच्या नावावर LED लाईट मॅन्युफॅक्चरिंगची कंपनी लागली आणि त्यामध्ये एक प्रोडक्ट असं ठेवलेलं आहे की जे गरीब लोक 15 किंवा 25 हजाराचे इंटरनेट घेऊ शकत नाही, त्यांच्यासाठी आपण एक रिचार्जेबल बल्ब केला आहे आणि तो आपण त्यांना खूप कमी दरामध्ये लोकांना देतोय की जेणेकरून गरिबाच्याही घरामध्ये अंधार राहिला नाही पाहिजे. एखाद्याचा लेकरू अभ्यास करत असेल, काही करत असेल तर लाईट गेल्यानंतर पण त्याच्या घरामध्ये सातत्याने प्रकाश राहावा या उद्देशाने आपण
अकॅडमी आलेला आहे. आता तो सध्या पार्टनरशिपमध्येच आहे. माझं लायसन नाही आहे, आणि एकांबरोबर मी त्यांना माल प्रोव्हाइड करतोय आणि त्याच्याबरोबर पार्टनरशिप म्हणून काम करतोय वाघोली क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी होईल. कारण त्यांनी मला फक्त मोबाईलवर त्या लाईटचा फोटो दाखवला. लाईट नेक्स्ट वन अश्विनी खराब. आता IT क्रंच. मंजुषा मुंडे. अक्षय पडवळ. म्हटला आदिवासी समाजाचे नेते आणि आता मुलींनी टॉप केलंय. नंबर लागत होता पण राहायची खायची व्यवस्था नव्हती. मग एका डॉक्टरकडे गेलो. त्याला म्हटलं महिन्याने ठेवून घे म्हटलं मुलगी इथं. म्हणे मी ठेवू शकत नाही, पण तुम्ही आमदार खासदाराचे फार जवळचे आहे, त्यांची भेट घ्या. मग हर्षवर्धन भाऊकडे गेलो. भाऊने तुमच्याकडे पाठवलं लगेच मुलगी. तुम्ही इथल्या घरी घेऊन टाका. फासे पार्टी आणि त्यांची मुलगी आज टॉपर होतीये. किती अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी. भारतीय लोकांच्या घरांचे बी काम चालू आहे सध्या. पंडित दीनदयाल योजनेअंतर्गत 42 घरांचं काम चालू आहे सध्या. त्यांना एका शेतकऱ्याची शेती विकत घेऊन पंडित दीनदयाल योजनेअंतर्गत पैसे मिळवून दिले त्या कास्तकाराला, आणि त्यांच्या घराचं काम चालू. डॉक्टर विष्णू जाधव यांच्याकडे यांनी कंपाऊंडरचं काम करत होता. काम करता करता म्हणजे शिक्षण घेता घेता तिकडे कामही करत होता, इकडे शिक्षणही घेत होता, आणि हा आता आपला टॉपर झालाय. ये टॉपर की 2 ट्रॉफी होगी फिर. धन्यवाद सर, आपके स्टाफ का धन्यवाद. आपके स्टाफ ने हमारे बच्चे की इम्यूनाइज की, हम उनके लिए धन्यवाद. अंबिया भुजवाणी. अभिषेक वर 9.69 CGPA. विद्यार्थ्यांच्या पालक सत्कार सोहळा या कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ मनीषाताई पवार या त्यांच्या व्यस्त वेळातून आज येथे हजर राहिल्या त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीमध्ये श्री अशोकराव पडगाण माजी जिल्हा परिषद सदस्य, तसेच नंदुभाऊ सोडतकर मुख्य प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती चिखली, समाधान भाऊ सुपेकर तालुकाध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, त्याचप्रमाणे डॉक्टर सत्येंद्र भुसारी माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती चिखली, श्री अतरुद्दीन काजी शहराध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, तसेच माननीय श्री शेनपटरावजी दुबे हे आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आज येथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच आपल्या परमहंस रामकृष्ण मौली बाबा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय डॉक्टर यादव साहेब, विश्वस्त श्री आत्मारामजी देशमाने
हे सर्व आज या कार्यक्रमामध्ये आपला व्यस्त वेळात तुम्ही इथे हजर राहिले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या हातून आज या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं, आज असे आमचे परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्थेचे सचिव माजी आमदार माननीय राहुलभाऊ गोंद्रे यांनी सुद्धा आपला अत्यंत मोलाचा वेळ आज इथे दिला. त्याबद्दल मी त्यांचे महाविद्यालयाच्या वतीने, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने या सर्वांचे मी इथे आभार व्यक्त करतो. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आज आपण हा जो इथे पालक मेळावा, पालकांचा सत्कार मेळावा आयोजित केला, याकरता दुरून पालक आज इथे विद्यार्थ्यांचे पालक इथे हजर झाले. अत्यंत शॉर्ट नोटीसवर म्हणजे अगदी 3 दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही त्यांना कॉल केला. त्यांनी सर्व पालकांनी आम्हाला अत्यंत असा उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला आणि आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व मंडळी आज इथे उपस्थित झाला. मी अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने मी आपणा सर्वांचे इथे आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाचं प्रक्षेपण KK YouTube लाईव्हवर आपल्याला पुन्हा पाहायला मिळणार आहे, तरी आपण त्याचा पुन्हा एकदा लाभ घेऊ शकता. भाऊ, आज या ठिकाणी तात्यासाहेबांनी बघितलेले जे स्वप्न आहेत आणि त्या स्वप्नांची या ठिकाणी पूर्ती झालेली आहे. पालकांचा सत्कार या ठिकाणी झालेला आहे आणि अनेक राज्यामध्ये, देशामध्ये आपल्या अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी नोकरी करतायत आणि उत्तुंग भरारी या ठिकाणी अनुराधा परिवाराने घेतलेले आहे. त्याबद्दल आजच्या सोहळ्यात तिने या ठिकाणी काय सांगणार? कर्मयोगी तात्यासाहेबांनी या चिखली परिसरामधले शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे मुलं जे आहेत हे उच्च शिक्षित झाले पाहिजे आणि प्रचंड मोठी भरारी त्यांनी घेतली पाहिजे असं स्वप्न बघितलं होतं. आणि त्यासाठी परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय असेल, अनुराधा फार्मसी कॉलेज असेल, कॉस्मेटिक्स कॉलेज असेल, नर्सिंग कॉलेज असेल, पॉलिटेक्निक असेल, ॲग्रिकल्चर कॉलेज असेल, विविध शिक्षण संस्था इथे सुरू केल्या आणि त्या माध्यमातून आपल्या इथल्या मुलांना, विशेषतः मुलींना शिक्षणाची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. आज अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या मागच्या बॅचचा म्हणजे कोरोना काळातील बॅच, लॉकडाऊनमधली बॅच, यातले तब्बल 83 मुलांचा सत्कार आणि त्यांच्या पालकांचा सत्कार आज इथं संपन्न झाला. त्यांना विविध क्षेत्रामध्ये, विविध कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या अत्यंत मोठ्या पदांवरच्या मोठ्या पॅकेजच्या नोकऱ्या त्यांना मिळाल्यात आणि त्यामुळे त्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार इथं आयोजित केला आहे. खरं तर अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयातून बाहेर निघून परदेशात अनेक मुलं गेलेली आहेत, अनेक मुली गेलेल्या आहेत. तर हे मुलं आणि मुली चिखली आणि परिसराचा झेंडा आज त्या परिसरामध्ये ते जिथं कुठे आहेत तिथं फडकवत आहेत, मोठ्या अभिमानाने, डौलाने फडकवत आहेत. कर्मयोगी तात्यासाहेबांनी जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न आज साकार होतं आहे. आज आम्ही ज्यात सत्कार केले त्यात एका रिक्षा चालकाचा मुलगा इस्रोमध्ये त्याला नोकरी लागली. म्हणजे अंतरायान जिथून जाईल तिथे एका रिक्षा चालवणाऱ्याचा मुलगा अंतरामध्ये यान चालवेल. एक मुस्लिम पालक की जे मजुरी करतायत, आज त्यांचा मुलाला 9.5 लाख रुपयाच्या पॅकेजची नोकरी लागलेली आहे. एक मी बघत होतो, दुसरे एक पालक चिखलीतले देशमुख म्हणून, ते दोघंही तेही मोलमजुरी करतात. त्यांच्या मुलाला देखील इन्फोसिसमध्ये 6 लाख रुपयाच्या पॅकेजची नोकरी लागलेली आहे. एक सायकलचं पंक्चर काढणाऱ्याचा मुलगा, आज त्याला देखील TCH कंपनीसारख्या मोठ्या कंपनीमध्ये लाखो रुपयाचं पॅकेज मिळाले. अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाने या परिसरामध्ये या शैक्षणिक संस्था ज्या ज्या कॉलेज सुरू आहे इंजिनिअरिंग, त्यातून हे बाहेर मुलं मुली बाहेर पडत आहेत आणि लाखो रुपयाचे पॅकेज मिळवत आहेत. बस तात्यासाहेबांच्या स्वप्नांची ही पूर्ती आहे असं आम्हाला वाटतं आणि आज त्या मुलांचा सत्कार आम्ही इथं केला. त्या मुलांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अनुराधा परिवाराचे जो आपण ज्ञानदान देण्याचं या ठिकाणी काम करताय, पुनश्च या ठिकाणी आपलं अभिनंदन. आणि KK लाईव्ह माध्यमातून आपण अनेक भूमिका आपल्या या संस्थेच्या
पोहोचवत असतो. के लाईव्हबद्दल 2 शब्द काय सांगणार? के लाईव्ह अत्यंत जोरदार चॅनल आहे. त्या माध्यमातून अनेकांपर्यंत सगळ्या बातम्या पोचवल्या जातात, विचार पोचवले जातात आणि के लाईव्ह म्हणजे ऊर्जा आहे. सातत्याने एक म्हणजे चैतन्य ते निर्माण करतात. के लाईव्हला म्हणजे माझ्या शुभेच्छा आणि सर्व दर्शक जे आहेत के लाईव्हचे त्यांना देखील माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.